फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? व्यवस्थित चालला आहे ना? कारण एक्झाम आपली मे बी फेब्रुवारीमध्ये होऊ शकते ICDSची आणि त्यानंतर समाज कल्याणची सुद्धा. तर त्यामुळे चांगली तयारी करा, छान अभ्यास करा. तर आज ना मी सकाळी संगणकाचे काल राहिलेले प्रश्न जे होते ते वाचून घेतलेत आणि त्यानंतर ICDSचा तांत्रिक घटकांचा सुद्धा मी आज अभ्यास केलेला आहे, त्याचं सुद्धा वाचन केलेलं आहे. आणि त्यानंतर मग दुपारी एक 35 ते 40 मिनटाचा नॅप घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा मग अभ्यासाला सुरुवात केली. तर दुपारी म्हणजे झोपून उठल्याच्यानंतर फ्रेश वाटतं आणि त्यावेळेमध्ये मग मी इंग्रजी हा विषय घेत असते. तर इंग्रजीचा मी रोज तुम्ही पाहता की स्मॉल अमाऊंटमध्ये रोज व्होकॅब्युलरीचा अभ्यास मी करत असते आणि त्याचा फायदासुद्धा आपल्याला नक्की होतो. थोड्या थोड्या अमाऊंटमध्ये आपण अभ्यास व्होकॅब्युलरी कवर केल्यामुळे ती आपल्या लक्षात राहते आणि लिहून काढल्यामुळे आणखी फायदा होतो, आणखी आपल्या लक्षात राहायला मदत होत असते. तर ते सुद्धा मी करत असते. इथे पाहू शकताय वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील किंवा इडियम फ्रेजेस असतील किंवा मग होमोफोन्स असतील, तर ते मी डेली करत असते. आणि त्याचबरोबर मी आज नोबेल्स जे पुरस्कार आहेत 2024चे त्याचासुद्धा अभ्यास मी आज केलेला आहे. आणि त्यानंतर इव्हिनिंगला मग मी मराठी आणि इंग्रजीचं जे प्लॅनर आहे माझ्याकडे त्यातील एक प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तर 100 प्रश्न एका प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे मराठीचे 100 आणि इंग्रजीचे 100 असे 200 प्रश्न असतात या प्लॅनरमध्ये. तर खूप छान हे बुक मला वाटलं प्रॅक्टिससाठी. तर छान अभ्यास याचा मराठी आणि इंग्रजीचा माझ्या याच्यातून कंटिन्युअसली दोन्ही सोबत होत असतो, त्यामुळे मी हे बुक यूज करते. त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे बनवला. तर स्वयंपाक वगैरे बनवताना आज मला पुन्हा एकदा माझ्या मिस्टरांनी माझी तांत्रिकची किंवा मग माझी GKची जी लेवल आहे ती कुठपर्यंत आलेली आहे याचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा आज त्यांनी माझी सरप्राईज टेस्ट घेतलेली आहे किंवा मला प्रश्न विचारलेले आहेत. आणि असं अधूनमधून त्यांना वेळ मिळाला की आणि मुलं खेळत असली की मग ते मला प्रश्न विचारत असतात आणि त्याचासुद्धा बऱ्यापैकी मला फायदा होतो. तर माझी कामं साईड बाय साईड होत राहतात आणि एकीकडून हे मला प्रश्न विचारत असतात. मग व्हिडिओच्या ऐवजी आज त्यांनी असं माझा अभ्यास घेतलेला आहे. त्यानंतर ना मग आम्ही जेवण वगैरे केली आणि रात्री पुन्हा एकदा मग मी 9:30च्या आसपास अभ्यासाला आज बसलेली होती. तर त्यावेळेमध्ये मग मी गणित हा जो सब्जेक्ट आहे तो सोडवायला घेतला, कारण आज दिवसभरात मी गणिताला वेळच दिलेला नव्हता. आणि आपलं गणित बुद्धिमत्ता हा जो टॉपिक आहे तो डेली आपल्याला या सब्जेक्टचा सराव करायचा असतो आणि त्यामुळेच आपला वेळ गणित सोडवायचा जो आहे तो कमी कमी होत चालतो सराव केल्यामुळे. तर आज गणिताचा ना मी पाण्याची टाकी आणि नळ हा जो टॉपिक आहे तो घेतलेला होता सोडवायला आणि पूर्ण सोडवूनसुद्धा घेतलेला आहे. आणि छोटासाच आहे, त्याची 2 पुस्तकांमधून मी प्रॅक्टिस केलेली आहे. एक माझ्याकडे आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स आणि दुसरं आहे चैताली प्रकाशांचं पंढरीनाथ राणे सरांचं. तर दोन्ही पुस्तकांमधील गणितं मी सोडवत असते. एकामध्ये बेसिकपासून दुसऱ्यामध्ये ॲडव्हान्स लेवलची गणितं आहेत. तर दोन्हींचाही सोबत स्टडी होऊन जातो, त्यामुळे मी दोन्ही पुस्तकं प्रेफर करत असते. हा टॉपिक छोटासा होता त्यामुळे लवकर संपला. त्यामुळेच मग मी यानंतर सरळ व्याज चक्रवाढ व्याज हा जो टॉपिक आहे तो सुद्धा घेतलेला होता. त्यातील सरळ व्याजावरचे बऱ्यापैकी गणित आज माझे सोडवून झालेले आहेत. तर उद्या मी यावरील चक्रवाढ व्याजावरील जे गणित आहेत ते सोडवणार आहे. तर आज ना GKGSमध्ये मी आज महाराष्ट्राचा भूगोल थोडाफार वाचलेला आहे. त्याचबरोबर इतिहाससुद्धा थोडाफार म्हणजे 50 ते 75 प्रश्न तरी आज मी दोन्हींचेही वाचलेले आहेत. आणि पॉलिटीचं जे आहे ते सकाळी स्वयंपाक करताना लेक्चर ऐकलेलं होतं बाळाला पाहता. तर अशा पद्धतीने मी आज दिवसभरात अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.